काल रात्री अमित शहांनी घेतली मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची बैठक। बैठकीमध्ये अमित शहांनी 400+ टार्गेट नजरेसमोर ठेवत महाराष्ट्रात कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। जागा वाटपात महायुतीत कुणावरही अन्याय होणार नाही। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी तीनही पक्षांची असेल। अमित शहांची मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना सूचना। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान लॉन्च केलं, पण सोनिया गांधी गेली 20 वर्ष आपल्या मुलालाच लॉन्च करतात। अमित शहांची बोचरी टीका। इंडिया आघाडीचं एकच ध्येय, ते म्हणजे आपापल्या मुलामुलींना सत्तेत आणणं। अमित शहांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका। गेली 50 वर्ष हा महाराष्ट्र शरद पवारांना सहन करतोय। जळगावच्या भाषणात अमित शहांचा हल्लाबोल। नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी नव्हे, तर विकसित भारतासाठी मतदान करा, अमित शहांचं विधान। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलं, ते स्वप्न पूर्ण होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास। राहुल गांधी आणि सोनिया गांधींना जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं, फडणवीसांचा टोला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची मुंबईत दुपारी 12 वाजता बैठक। या बैठकीला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हजर असतील। बैठकीत महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता। तर महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकर शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती। बैठकीआधी प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे लक्ष। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये काल बैठक पार पडली। वंचितला किती जागा द्यायच्या याबद्दल सविस्तर चर्चा, तर आज ठरणार महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्म्युला। अमित शहा महायुतीच्या नेत्यांसोबत आज बैठक घेणार। बैठकीत महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज लोकसभा निहाय बैठक। बैठकीसाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित असतील। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आज उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। मतदारसंघाच्या दौऱ्यावरती जाऊन मतदारसंघातल्या प्रत्येक शाखेला भेट देत लोकसभेचा आढावा घेणार। उद्धव ठाकरे 7 आणि 8 मार्चला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मार्चला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर। हिंगोली शहरातील रामलीला मैदानावरती होणार शासन आपल्या दारी कार्यक्रम। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित असतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज देशभरातल्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन होणार। पुण्यातल्या काही रेल्वे प्रकल्पांचंही मोदी उद्घाटन करतील। पिंपरी महानगरपालिका ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गांचं पंतप्रधान मोदी आज भूमिपूजन करतील। खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती। या कामासाठी 910 कोटी 18 लाखांचा खर्च अपेक्षित आहे। आज पुणे मेट्रो घेणार 3 तासांचा ऑपरेशनल ब्लॉक। तिकीट सिस्टीम सुरळीत करण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। रुबी हॉलपासून रामवाडीपर्यंत लोकांना तिकीट काढता यावं यासाठी हा विशेष ऑपरेशनल ब्लॉक घेतला जातोय। भारताच्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं आज कोलकात्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। हावडा मैदान ते एक्सप्लॅनेड मार्गावरती ही अंडर वॉटर मेट्रो धावेल। नाशिक महानगरपालिकेत बेकायदेशीर भूसंपादन, शैक्षणिक आरक्षण बदल आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार, भुजबळांचा आरोप। 200 कोटींच्या भूसंपादनाचे प्रयत्न सुरू असून त्याला स्थगिती देण्याची छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नाशिक महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, मंत्री छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। राहुल नार्वेकरांचा ईमेल आयडी हॅक केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद। पोलिसांनी तपास सुरू केलाय। छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या चिन्हावरती लढणार। काँग्रेसच्या कालच्या बैठकीत शिक्कामोर्तब, तर सांगलीची जागा सुद्धा काँग्रेसच लढवेल अशी माहिती। ठाकरेंना पुन्हा भाजपसोबत युती करायची आहे। आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी मोदींची भेट घेतली। शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांचा वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा दाखला देत दावा। भेटीच्या बातम्यांचं उद्धव ठाकरेंनी खंडन का केलं नाही, केसरकरांचा सवाल। दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवरती केलेल्या आरोपांना आव्हाडांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। भाजपच्या हातून महाराष्ट्र गेलाय, त्यामुळे अमित शहा महाराष्ट्रात आले। महाराष्ट्रातील नेतृत्वावर त्यांचा विश्वास नाही। नाना पटोलेंची अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरनं टीका। हर्षवर्धन पाटलांना तातडीनं सुरक्षा द्यावी, राज्याच्या गृहमंत्र्यांना सुप्रिया सुळेंची विनंती। वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत, लोकशाहीवरती आपण विश्वास ठेवतो, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया।
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी, रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा ठराव, शिवसेना पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांना दिला जाणार उमेदवारीबाबतचा ठराव, महायुती निर्णय काय घेणार याची उत्सुकता. मुंबई भाजपनं उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र एक्स या सोशल मीडियावरती पोस्ट करत ठाकरेंना डिवचलं. उद्धव ठाकरेंच्या आयडिओलॉजीवरती मुंबई भाजपची टीका. मुंबई, ठाणे आणि भिवंडीतील 15% पाणी कपात आजपासून मागे. पिसे जलउदंचन केंद्रातील 3 ट्रान्सफॉर्मर आणि 20 पंप पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं कार्यरत. महानगर गॅस लिमिटेडकडनं सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची कपात, 73 रुपये किलोनं मिळणार सीएनजी. खर्चामध्ये घट झाल्यामुळे कंपनीकडनं किमती कमी करण्याचा निर्णय. कोकण किनारपट्टी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती, नगरविकासच्या अधिकाऱ्यांना खात्री. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 1635 गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोकडे. बेस्टच्या ताफ्यात आणखी 250 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार. नव्या कंत्राटदाराशी प्रशासनाचा करार, मात्र 3000 बसेस स्वमालकीच्या करण्याच्या बेस्टच्या उपक्रमाला हा फटका बसेल. कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सिलिंग एकमेकांना जोडण्यासाठी 2500 टन वजनाचा देशातील सर्वाधिक मोठा गर्डर बसवण्यात येणार. या गर्डरमुळे 120 मीटरचं अंतर जोडलं जाऊन एका बाजूच्या 2 लेन तयार होतील. मध्य रेल्वेवरती आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार. मुंबई, कोल्हापूर आणि महाराष्ट्र, गुजरातला जोडण्यासाठी पुणे वडोदरा मार्गावरती वंदे भारत धावणार. शिवसेना उपनेते अद्वै हिरेंच्या जामिनावरती आज मालेगाव कोर्टात सुनावणी. रेणुका सूतगिरणी कर्ज आणि जिल्हा बँक आर्थिक फसवणूक प्रकरणात हिरे सध्या न्यायालयीन कोठडीत. दादा भुसेंनी संजय राऊतांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणी आज सुनावणी. गिरणा साखर कारखाना प्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याबाबत वृत्तपत्रातनं बदनामी केल्याप्रकरणी भुसेंकडनं याचिका दाखल. परभणीमध्ये महाविकास आघाडीच्या खासदार आमदारांच्या बॅनरला काळं फासलं. मराठा समाजातल्या तरुणांची जोरदार घोषणाबाजी. शहापूर इथे 5 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या शुभारंभाच्या अनुषंगानं हे बॅनर्स लावलेले होते. आज ठाण्यामध्ये आज आणि उद्या असे 2 दिवस मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन. अधिकाधिक युवक रोजगार मेळाव्याला येतील. रेकॉर्ड ब्रेक रोजगार मेळावा होईल, खासदार श्रीकांत शिंदेंचा दावा. बारामतीमध्ये दहशतीचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण कोण करत असेल तर आपल्याशी संपर्क करा, आपण पाहतो. युगेंद्र पवारांचं बारामतीमधल्या प्रस्थापित पुढाऱ्यांना आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.